जय महाराष्ट्र मित्रांनो, गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स म्हणजे सीआयडी अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सरळ सेवा भरती निघाली आहे। सीआयडीचं काम कसं असतं तुम्ही बघितलंच असेल, तर तसं काम करण्याची संधी मिळते, परमनंट सरकारी जॉब मिळतोय, त्यातल्या त्यात सरळ सेवा भरती आहे। त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड असाल व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की अप्लाय करायची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे। प्लस एक्झाम पॅटर्न मध्ये पण बदल झालाय। संपूर्ण माहिती सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, किती जागा आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल नक्की शेअर करा आणि असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आता यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती समजून घेऊ। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय सीआयडीच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय, म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, ज्याला ANTF म्हणतात, महाराष्ट्र राज्यांतर्गत भरती निघाली आहे। पुण्याला यांचं हेड ऑफिस आहे, तुम्ही इथे बघू शकताय। सध्या सीआयडीचे हेड कोण आहे आणि यांच्याच तर्फे हे अपडेट आलंय, भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि महत्त्वाची यांची नोटिफिकेशन सुद्धा आलेली आहे। तुम्ही बघू शकता, इथून आपण अप्लाय करू शकतोय। महाराष्ट्र डिपार्टमेंट अंतर्गत भरती आहे। न्यू रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा ऑलरेडी अकाउंट असेल तर अप्लाय कसं करायचं, आणि यांची ऍडव्हर्टिजमेंट सुद्धा आली आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत ते पण आपण समजून घेऊ। जसं की बघू शकताय 5/8/2024 रोजी अपडेट आला आणि ते खाली तुम्हाला स्पष्ट शब्दामध्ये संपूर्ण माहिती समजून सांगितलेली आहे। ओके, पहिले हे अपडेट होतं, म्हणजे ही PDF आली होती पण त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम्स होतात, त्यामुळे ते बदललेलं आहे आणि त्यानंतर हे नवीन अपडेट आलेलं आहे। म्हणजे जर इथे सिलेक्शन होणार आहे तर कशा प्रकारे होणार आहे, एक्झाम कशी असणार आहे आणि अर्ज कधीपासून कधीपर्यंत भरू शकतोय, तर तुम्ही ते बघू शकताय 10/9/2026 पर्यंत आपण अर्ज करू शकतोय, ज्यात मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मग कधीपर्यंत, म्हणजे 12/8/2026 पासून 10/9/2026 म्हणजे 10 सप्टेंबर पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय। त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे वयोमर्यादा वगैरे मध्ये पण चेंजेस तुम्हाला बघायला मिळतील। जसं की तुम्ही ते बघू शकताय, तुम्ही ओपन कॅटेगरीत नसाल तर 18 ते 38 तुमचं वय पाहिजे, मागासवर्गीय उमेदवार असाल तर 18 ते 43 पर्यंत आहे, अंशकालीन उमेदवार असाल तर 18 ते 45, माजी सैनिक असाल तर तुम्हाला 3 वर्षाची इथे सूट देण्यात आलेली आहे। ओके, जसं की तुम्ही ते बघू शकता, हे होतं 10/2/2026 मध्ये, मग त्यामध्ये बदल करून तुम्ही ते बघू शकताय जवळपास सेम आहे, पण अर्ज करण्याची जी तारीख आहे ती इथे तुम्हाला वाढवून देण्यात आलेली आहे। अभ्यासक्रम आणि सिलेक्शन कसं असणार आहे यांच्या वेबसाईटवरच दिलं आणि तेच सांगतो। जसं की बघू शकताय, परीक्षेचं स्वरूप इथे दिलेलं आहे, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग या अंतर्गत ही एक्झाम होणार आहे। मग परीक्षा पेपर 1 आणि 2, पहिले काय होतं 200 मार्काची एकच परीक्षा होती, पण अनेक जणांना ती द्यायला प्रॉब्लेम येतात, त्यामुळे आता पेपर 1 आणि पेपर 2 केलेला, अशा 2 विभागणीमध्ये हे केलेलं आहे। दोघे ऑनलाईन परीक्षा असणार आहे, MCQ टाईप असणार आहे, म्हणजे बहुपर्यायी स्वरूपात असणार आहे। महत्वाचं म्हणजे मराठीमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता, यस, मराठी व इंग्रजीमध्ये पेपर राहील, ते तुम्ही देऊ शकताय। पेपर 1, त्याच्यानंतर त्यामध्ये सिलेबस काय आहे तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे तुमचे सब्जेक्ट असणार आहे। प्रत्येकी 30 गुण असून 120 गुणांची ही एक्झाम असणार आहे। एकूण 60 प्रश्न असणार आहे। ओके, प्रत्येकाला 2 मार्क असणार आहे। हे झालं पेपर 1 साठी। पेपर 2 साठी काय तर पेपर 2 हा 80 गुणांची व्यावसायिक चाचणी परीक्षा असेल, ती पण MCQ टाईपच असणार आहे। पेपर 2 मध्ये रसायनशास्त्र हा मुख्य विषय असेल, भौतिकशास्त्र हा उपविषय असेल आणि न्याय सहाय्यक विज्ञान या विषयावरील एकूण 80 गुणांचे 40 प्रश्न विचारण्यात येतील। यामध्ये रसायनशास्त्र मुख्य विषय जो तो 20 प्रश्न 10 मार्कांसाठी, भौतिकशास्त्र 20 प्रश्न 10 मार्कांसाठी, असे एकूण 40 गुणांचे 20 प्रश्न असणार आहे। ओके, तर तुम्हाला परीक्षेचं स्वरूप समजलंय। तुम्हाला स्टडी करायचं असेल तर इथे मी बुक टॅग करून देईल, तर तुम्ही स्टडी सुरू करू शकताय आणि अप्लाय करायचं असेल तर यांच्या वेबसाईटवरून आपण अप्लाय करू शकतोय। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता काय तर तुम्ही बघू शकताय, मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर तुम्ही असाल, मुख्य विषय रसायनशास्त्र हे जर तुमचं असेल, भौतिकशास्त्र तुमचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय, किंवा न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर तुम्ही आहात, म्हणजे BSc फॉरेन्सिक सायन्स झालं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकताय। मराठी हिंदी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। यामध्ये शारीरिक पात्रता पण दिली जाते, म्हणजे महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय यानुसार अपंगांना अपात्र ठरवण्यात आले, म्हणजे त्या व्यतिरिक्त तुम्ही असाल तर अप्लाय करू शकताय। वयाची अट सांगितलेली आहे, त्याच्यानंतर आरक्षण वगैरे कसं याची पण डिटेल्स या PDF मध्ये दिलंय।
टोटल किती जागा आहे तर टोटल 16 जागांसाठी भरती असून 1,32,000 रुपयांपर्यंत सॅलरी मिळते. त्यामुळे सॅलरी पण चांगली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल तर नक्की अप्लाय करा. जागा जरी कमी असेल पण कॉम्पिटिशन खूप कमी आहे. त्यामुळे तुमचं जर शिक्षण यामधून झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय. कॅटेगरीनुसार पाहिजे असेल तर कॅटेगरीनुसार पण इथे डिटेलमध्ये जागा दिलेल्या आहेत. तर चांगली संधी आहे. सीआयडी मध्ये महाराष्ट्र सरकारचा परमनंट जॉब मिळतोय. डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट कमेंट मध्ये दिलंय. अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.